आज शुक्रवार, त्याच्यामुळे तयारी तर जोरदार करावी लागते. आणि आजपासून आपण ठेवणार होतो आपला चहा परत, कारण मध्ये खूप दिवस झाले चहा ठेवला नव्हता आपण, पण आता आपण आपला चहा परत सुरू करतोय. आणि आपण चहा करतो ते फक्त गोकुळ दुधाचा, ते पण म्हशीचं दूध असतं त्याचा. आणि मस्तपैकी चहाची तयारी करून घेतली. बाकीचा सेटअप पण माझा झालेला होता. मस्तपैकी खूप दिवसांनी चहा करत होतो मी, म्हणलं विसरलोय का काय, पण विसरलो नव्हतं अजिबात. आणि प्रमाण पण लक्षात होतं माझं, तर पहिल्यांदाच बरोबर ट्राय केला आणि चहा एकदम मस्त झाला. टेस्टिंगला पण दिला मी. तर सगळ्यांनी चहा पिऊन मला सांगितलं की एकदम तीच चव आहे जी जुनी होती. कारण मी चहा करत असलो तरी मी स्वतः चहा पितच नाही त्याच्यामुळे. आणि आज शुक्रवारचा बाजार असला तरी पण बाजारात पूर्णपणे शांतता होती. आपल्याकडेच नाही तर सगळीकडेच शांतता होती. 2-3 दिवस तर आपला बिझनेस थोडा स्लो चाललेला आहे, कारण व्यवसायामध्ये अशा चढ उताराच्या गोष्टी येतच राहतात. नवीन उद्योजक असतील किंवा व्यवसाय कोण करत असेल तर वाया बोलायची गरज नाहीये. आपला व्यवसाय विश्वास ठेवत पुढे जायचं, कारण व्यवसाय उतार चढाव येतच राहतात. त्यानंतर आपण वडापाव सुरू केले आणि वडापाव सुरू झाल्यानंतर आपल्याकडे आपले बाकीचे कस्टमर हळूहळू चहाला आणि वडापावला यायला लागले. या दादांना आपला वडापाव खूपच आवडला. गेली 3 दिवस कंटिन्यू ते आपल्याकडे येतात आणि आज चहा सुद्धा त्यांना आवडला. आणि आपले कस्टमर आता हळूहळू